नाही, मला असं वाटतं की वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. आज धनंजय मुंडेजी ह्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाही आहे. ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी बीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतका मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जी बाब करायला पाहिजे ती सरकार करत आहे. आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे. ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दोषी आहे मंत्री राजीनामे देतील, पण कुणी राजीनामा मागते आहे, कुणाला त्या ठिकाणी आपला आकस काढायचा आहे या आधारावर नको. कुठलाही याच केस नाही, बीडची केस नाही, तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. मंत्री इन्व्हॉल्व असेल तर राजीनामा देतील. अजित पवार तुम्हाला भेटले का दसच्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात? मी स्वतः सुरेश धस साहेबांशी भेटलो, उद्या मी भेटणार आहे. आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कोणाकडूनही तर तपासाला वेगळं वळण येतं. आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय आहे, या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय आहे. या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे. या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. या प्रकरणामध्ये मला कुणावर आरोप करायचा नाही आहे, पण अशा आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळं आरोपी हे थोडंसे तपासात किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल. आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे. मीडिया असो, प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये, या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये. या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल, जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करायचं आहे. मी आणि भारतीय जनता पार्टीने देवेंद्रजींनी आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही. एक नंबर 2, महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत. आमची महायुती महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, EVMवर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे. आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ॲक्सिडेंट झाला, आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. आम्ही जनतेपर्यंत गेलो, घर चलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं. जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं. जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली. खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं. आत्ता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आत्ता आमच्या बाजूने जनता आली आहे. आत्ता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे. त्यांचं व्हिजन नाही आहे, विकासाचं व्हिजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे. आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू. पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. ते शिवसेनेबद्दल बोलले, पण त्यांनी परवा जे बोलले मी शेवट सांगतो आपल्याला, जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी सोडला. म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्ष युती आहे. आमचे विचार सारखे आहे, आमचे हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खरं तर ते आमच्याकडे आले असताना त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही.
केवळ भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता ते भाजपमध्ये आले. मी कालच सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे अधिकार सर्वांना आहे. मग आदित्य ठाकरेजी असो की शरदचंद्र पवार साहेबांची भेट असो किंवा कोणत्याही पक्षाची भेट, नाना पटोलेची असो, कुणी असो, महाराष्ट्राच्या विकासाकरता कुणी जर महाराष्ट्र सरकारकडे आलं, महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी सांगितल्या, शेवटी विरोधी पक्षाकडे काही चांगलं मटेरियल असतं, त्यामुळं त्यांनी जर मटेरियल दिलं तर सरकार चांगल्या पद्धतीने चालतं. त्यामुळं आदित्य ठाकरे जरी आले असतील देवेंद्रजीला भेटायला, त्यात काही वावगं नाही आहे. मला तिथले आत्ता बाब सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे. हा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्त्वाची आहे. त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल. आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले. उद्या पवार साहेबांनी देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, त्याला काय अडचण आहे? उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही. राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे, राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे, पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. नाही, सुधीर भाऊ, मला काही चुकीची माहिती मिळाली असेल, सुधीर भाऊ नक्की येतील आणि सुधीर भाऊचे नेते आहेत. ते शिवसेनेबद्दल बोलले, पण त्यांनी परवा जे बोलले, मी शेवट सांगतो आपल्याला, जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी सोडला, म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षे युती आहे, आमचे विचार सारखे आहे, आमचे हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचार आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खरं तर ते आमच्याकडे आले असताना त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचं